कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर शिवसेना, काँग्रेस आणि पतित पावन संघटना आक्रमक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं फासलं। रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवरही चिल्लर फेकले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले। धर्मादाय आयुक्त रुग्णालयात आरोग्य दूत नेमणार। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला वार्षिक 1 रुपया भाडेपट्ट्यानं राज्य सरकारकडून जमीन, एवढं सगळं दिल्यावर सुद्धा ते रुग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा जुमानत नाही। जितेंद्र आव्हाडांची टीका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना गंभीर, दोषींवर कडक कारवाई करणार। कर्मचाऱ्यांची मुघलशाही सहन करणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची 4 सदस्यीय समिती चौकशी करणार। समिती रुग्णालयाची आज पाहणी करणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पोलीस बंदोबस्त। आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे मृत्यू। गोरखेंचा आरोप, तर रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर। वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। बाप बदलणारे लोक मला रंग बदलले असं म्हणतायत संजय राऊतांची प्रफुल्ल पटेलांवर टीका। तर माझ्या चरित्र्यावर बोलण्याआधी शरद पवारांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, पटेलांचं उत्तर। प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध। कायदे पारदर्शकता वाढवतील आणि लोकांच्या हक्कांचं संरक्षण होईल। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवार गैरहजर। शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती। प्रताप सरनाईक आणि अजित पवारांची भेट। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अजित पवारांची ग्वाही। भेटीनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर। मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, गृहमंत्री अमित शहा यांचं विरोधी पक्षांना आवाहन। उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानंतर एखादी फाईल पुन्हा अर्थखात्यात अडकून पडणं चुकीचं। अर्थखात्यानं केवळ आर्थिक बाबींची पडताळणी करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।